जादूटोणा विरोधी कायद्याची कलम वाढली आहे। नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश आलंय। पंचवटी येथील पीडित आत्महत्या प्रकरणाला निर्णायक कलाटणी मिळाली आहे। महिलेच्या 7 पानी चिठ्ठीत नमूद केलेल्या गंभीर बाबींचा अभ्यास करता नाशिक पोलिसांनी महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा 2013 मधील कलम 2क आणि 2ख आता या प्रकरणात समाविष्ट केले आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही महत्त्वाची कारवाई शक्य झाली आहे। छळ कसा होत होता आणि त्या छळाच्या आधाराने अंधश्रद्धेच्यामुळे तिचा छळ केला गेला आहे अशा प्रकारची कलमं लावलेली आहेत आणि त्यामुळे नेहमीच्या BNS कायद्याच्या बरोबर ही कलमं लावल्यामुळे महाराष्ट्राने हे जे जादूटोणा विरोधातलं पाऊल उचललेलं आहे त्याबद्दलचं अजून एक न्यायाच्या दृष्टीने पाऊल पडलेलं आहे।